जालना शहरात रविवारी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वाल्मिक नगर परिसरात झालेल्या या हाणामारीत लोखंडी रॉड आणि तलवारींचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन महिला देखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सदर बाजार पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जालना शहरातील वाल्मिक नगर परिसर रविवारी हिंसक संघर्षाने हादरला. लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून सुरू झालेला वाद काही वेळातच दोन्ही गटांमधील तुफान हाणामारीत बदलला. या हाणामारी दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि तलवारीने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हिंसक घटनेत अहमद रियाज सय्यद हा 18 वर्षीय तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत दोन महिलांचा देखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृत अहमद रियाज सय्यद याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी वाल्मिक नगर परिसरासह जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहेत. हाणामारी मागील नेमके कारण आणि यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. याविषयीची माहिती डॉक्टर आशिष देवळे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय जालना यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. दोन गटात हाणामारी झाल्याची आपल्याकडे पेशंट्स आले होते, त्यापैकी एक मयत अवस्थेत आला होता. काय सांगता? आज दुपारी 2 वाजता मयतीचं नाव आहे सय्यद अहमद सय्यद रजाक, वय वर्ष 18, राहणार वाल्मिक नगर. तो आपल्याकडे आला. घेऊन आल्यावर मी तपासले असता तो मृत अवस्थेत होता. त्याला मृत घोषित केलं, नातेवाईकांना सांगितलं आणि बॉडी PM साठी पोलिसांना कळवलं आणि बॉडी शिफ्ट केली मॉर्चरीमध्ये. मयताच्या शरीरावर काय वार होते? मयताच्या शरीरावर डाव्या बाजूला एक खोल वार होता, छातीपर्यंत जात होता. कशाने केले असेल? ते मे बी मोठा चाकू असेल किंवा मग तलवार असेल, ते माहित नाही. यात जखमी किती आहेत? जखमी त्याच्या आधी व्यवस्था 2 जखमी आले, 2 महिला आले. नेमकी घटना काय घडली समजतं? ते काय मारामारीची घटना होती एवढंच त्यांनी सांगितलं, दुसरं काही सविस्तर काही सांगितलं. जखमीची प्रकृती कशी आहे? जखमी जे आहे ती प्रकृती चांगली आहे, सिरियस कोणी नाही. पुन्हा डॉक्टर आशिष देवळे. मयताचं नाव? मयताचं नाव सय्यद अहमद सय्यद रियाज.